सर्व प्रेक्षकांना नमस्कार. 4 फेब्रुवारी रोजी UPSCने क्लास वर्ग 1ची जी काही पदं आहेत IAS, IPS, IFS, टोटल क्लास 1 कॅडरमधली 28 जी पद वेगवेगळ्या प्रकारची जी पदं आहेत की भारत सरकारच्या अखत्यारीत काम करण्यासाठी आवश्यक असतात, त्या पदाची जाहिरात काढलेली आहे. आणि या जाहिरातीच्या अनुषंगाने फॉर्म भरण्याची जी शेवटची तारीख आहे ती 24 फेब्रुवारीपर्यंत आहे. तर सर्व जे काही परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थ्यांनी 24 तारखेच्या आतच आपलं रजिस्ट्रेशन करून त्याचप्रमाणे चलन फी भरून आपला जो UPSCचा जो काही परीक्षा आहे त्या परीक्षेमध्ये आपली नोंदणी करावी, जेणेकरून तुम्हाला या ठिकाणी जी चालू वर्षी निघलेली जी काही जाहिरात आहे त्या जाहिरातीमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत थोड्याशा जागा कमी निघालेल्या आहेत. यावर्षी 933 पदांची जी काही भरती आहे ती भरती UPSC अंतर्गत केली जाणार आहे. आणि त्या अनुषंगाने सर्व परीक्षार्थींनी जर चांगली व्यवस्थित जर तयारी जर केली तर त्या ठिकाणी जी येणारी 24 मेला होणारी जी पूर्वपरीक्षा आहे त्या पूर्वपरीक्षेत त्या विद्यार्थ्यांना त्यामध्ये चांगलं घवघवीत यश मिळू शकतं. पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने तुमच्याकडे वेळ जो आहे तो त्याचं मॅनेजमेंट जर व्यवस्थित केलं, CSATचा जो पेपर आहे 200 मार्काचा, त्या ठिकाणी त्याचं एक व्यवस्थितरित्या आकलन, त्याचप्रमाणे प्रॅक्टिस जर चांगल्या प्रकारे जर केली तर CSATमध्ये सुद्धा तुम्हाला जी काही क्वालिफाईंग जी मार्क्स आहेत 33% ती त्या ठिकाणी चांगल्या प्रकारे जर मिळाली तर पहिला जो पेपर आहे जनरल नॉलेजचा त्या अनुषंगाने त्याच्यामध्ये असणारे जे विषय आहेत इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, त्याचप्रमाणे सायन्स, करंट अफेअर्स, या ज्या बाबी आहेत त्या बाबींकडे जर व्यवस्थित जर चांगल्या प्रकारे जे लक्ष देऊन जर समजा त्याची पूर्वतयारी जर केली तर त्यामध्ये परीक्षेत यश मिळवणं काही अवघड नाही. पण कोणत्याही गोष्टीकडे ज्यावेळेस आपण तयारी करणार आहोत त्यासाठी ध्येय जे आहे ते ध्येय आपण अगोदर निश्चित करून त्या दृष्टीने त्याला स्वतःला जर झोकून दिलं तर त्या परीक्षेत तुम्हाला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळू शकतात आणि मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला त्यामध्ये संधी दिली जाऊ शकते. तर पूर्वपरीक्षेची चांगली तयारी करावी. 24 फेब्रुवारीपर्यंत फॉर्म भरायची शेवटची तारीख आहे. जे परीक्षार्थी आहेत त्या परीक्षार्थींनी त्याची आत्तापासूनच तयारी करून पूर्वपरीक्षेच्या अनुषंगाने अभ्यासक्रम जो आहे तो अभ्यासक्रम आपला कसा लवकरात लवकर कवर होईल या अनुषंगाने टाईम टेबल सेट करा.